अजित पवारांचं नाव द्या अशी अमोल बेटकरी मागणी करतात. मुख्यमंत्री म्हणतात की याबाबत आम्ही बसून निर्णय घेऊ. काय लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्या? पहिले ती योजना चालू राहणार का बंद राहणार याबाबत सरकारने खुलासा करावा. एकंदरीत लाडकी बहीण योजनेचे 1,500चे 2100 रुपये कधी करणार ते सांगावं आणि सत्ता त्यांची आहे, त्यांना वाटेल त्यांचं नाव द्यावं. अजितदादांचं नाव दिल्यास आम्हाला आनंदच आहे. सांगितल्यानुसार 99 पासून आघाडीमध्ये काँग्रेस असल्यामुळे आमची पिछाड झाली हे सत्य आहे. आता आम्ही जोरकस प्रयत्नानुसार संघटन सृजन करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहोत. यावेळेस 25 जिल्हा परिषदेचे उमेदवार आमचे जे उभे आहेत त्या उमेदवारांची संख्या बघता येणाऱ्या काळात फार मोठी आशा पक्षाकडून आम्ही व्यक्त करत आहोत. थँक्यू. आघाडीमुळे पिछाड झाली म्हणतात. भविष्यात मग स्वबळाचा एकला चलणारा काँग्रेसचा असेल. आम्ही संघटन मजबूत करणार आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही अनेक ठिकाणी स्वबळावर गेलेलो आहोत. याचा निर्णय सरतेशेवटी इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचा एकत्रित स्वरूपाचा होईल. भारत पवार यांना सुद्धा क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होता अजितदादा गेल्यानंतर. पवार कुटुंबियाला सहानुभूतीचा पुरेपूर सरकार वापर करून घेतं. त्यांना दिलेली क्लीन चिट जी आहे ती तिच्यामध्ये काय गोडबंगाल आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मात्र पार्थ पवारांना जशी क्लीन चिट देऊन टाकली तशी विमान अपघाताची क्लीन चिट देऊन मोकळं न होता त्याची सखोल चौकशी करावी ही आमची मागणी काय आहे. विमान अपघातात नक्की नवीन त्याची अपघात- सखोल चौकशी व्हावी. संशय हा घोघावतोय, अनेक प्रश्नांची उत्तर मिळत नाही आहे आणि एक लोकनेता गेल्यानंतर त्याची पारदर्शक पद्धतीने ही चौकशी झालीच पाहिजे.